सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू युअर भाई का चॅनल. सो सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका मॅडकिंग पुन्हा सगळ्यांचं स्वागत करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की वेडिंगचे फोटो एडिट. याच्या आधी पण 2 व्हिडिओ झाले आहेत, हा तिसरा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओजना खूप सपोर्ट मिळाला म्हणून हा व्हिडिओ मी पुन्हा करतोय. सो यामध्ये मी परवाशी जे शूट केलं होतं त्यांचेच फोटो घेतोय, जेणेकरून मला पण त्यांना देता येईल आणि तुम्हाला पण बघता येईल की कसं एडिट होते. सो जास्त काही वेळ घेत नाही, डायरेक्टली चालू करतो. चला, लेट्स स्टार्ट नाव. स्वतःला यावेळी खूप लहान करून घेऊया. ओके, मिनिमाइज. सो आजचे फोटो मी सिलेक्ट केलेले आहेत. जास्त फोटो नाही आहेत, नॉर्मल तेवढेच 2, 3, 4 एवढे फोटो आहेत. सो सगळ्यात पहिला फोटोशॉप चालू करून घेतला. इथे सगळे फोटो आपण घेतले आहेत, सो बघू शकताय. सो हा फोटो आता आपण घेतला आहे. पहिला आपण हिलचा ऑप्शनने त्याचे हिल करून घेऊया. 1, 2, 3 स्टार्ट. सो सगळे स्पॉट रिमूव्ह होतील फेसवरचे, बघू शकताय. बिफोर आफ्टर चेक, अप्लाय. त्यानंतर मी आता पुन्हा स्किन फायनरची लिंक आणि सगळं दिलं आहे, जाऊन मागचे व्हिडिओ पाहू शकताय. इथं चेक करू शकताय. स्किन पण बऱ्यापैकी ओके झाले आहे, खूप स्मूथ झाले. मला इथं ओके आहे, मी ओके करतो. पुन्हा फिल्टर, कॅमेरा फिल्टर. आता यामध्ये आपल्याकडे प्रीसेट खूप आहेत. ठरल्याप्रमाणे मी पहिले माझ्या आवडीचे मारून बघणार. हा मला खूप आवडतो आहे आणि हा खूप आवडतो आहे. सो बघू, सगळे प्रीसेट वापरून बघू कुठले कुठले बसतात चांगले चांगले. हा आहे. खूप प्रीसेट आहेत माझ्याकडे पोत्यानं, सुट्टी नॉट. पण जो चांगला आहे मी तोच बघणार आता. वेडिंग 101 नको नको नको. जो मी आता प्रीसेट तयार करणार तो खाली लिंकमध्ये तुम्हाला मिळेल. सो मी ठरल्याप्रमाणे पुन्हा माझ्या इंडियन वेडिंगमध्ये जाणार. सो मला हा फोटो इकडचा खूप आवडला आहे. डन. बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवायसाठी मला आता बिफोरचा फोटो आवडायला लागला आहे. 2 मिनिट थांबा, त्यापेक्षा भारी आफ्टरचा फोटो करू आपण. जास्त लोड घ्यायचा नाही, निवांतमध्ये क्वालिटी करायचं. बघू शकताय फोटो इथे पण डन झाले. फेस खूप ब्लॅक वाटतोय मला, थोडंसं कॉन्ट्रास्ट मी कमी करतोय. ओके, इथं पण तो ओके आहे. फेसचा कलर मला अजूनसुद्धा पाहिजेचा टोन येत नाही आहे. सो मी मिक्सरमध्ये जातो आहे आणि टोन फक्त ओळखाय बघतोय. हा रेडिश आला आहे, मला रेडिश पण नको आहे, थोडासा सॉफ्ट. ओके, इकडे पण मला ओके वाटेल. बघू शकताय. थोडंसं मी टेम्परेचर वाढवतो आहे. हा फोटोला बिफोर आफ्टर बघा. सो डिटेलिंगमध्ये जाऊन थोडी डिटेल देतो आहे. ग्रेडिंगमध्ये जाऊन ग्रेडिंग ॲडजस्ट करतो आहे. फेसचा कलर टोटली चेंज व्हायला आहे, नको, मला आधीच भारी वाटायला. इकडे पण सेम, फेसचा कलर टोटल चेंज होतो आहे. इकडे पण मला आधीचाच ओके वाटतो आहे. सो फेस टोन खूप मला वेगळा वाटायला लागला, रेडिश. रेडचं मला जरा ह्यू चेंज करायला पाहिजे. बघू शकताय फरक पडत आहे थोडाफार. आणि आत्ता जरा कलर भारी यायला लागला आहे. करवमध्ये जाऊन बाकीच्या गोष्टी नाही, आधीचंच भारी आहे. सो ओके, बॅकग्राऊंडचा कलर चेक. हाच भारी वाटतो आहे. हायलाईट थोडीशी कमी करायला लागली असं मला वाटायला लागले. सो हायलाईट कमी केलं तुम्ही बघू शकता. फेसचा कलर मला पाहिल्याचा येत आहे आणि मस्त वाटत आहे. शॅडो जरा कमी करतो, ब्लॅक जरा कमी. ओके, सो बॅकग्राऊंड जरा सिलेक्ट करायचं आता. इथून इकडे जरा खूपच झाले, थोडंसं कमी करतो. ओके, इथे पुन्हा क्लॅरिटी कमी करायची, डीएच वाढवायचा आणि ब्लॅक थोडं कमी करायचं. सो बिफोर आफ्टर तुम्ही बघायला लागला आहे. आय थिंक कॉन्ट्रास्ट थोडा वाढवायला लागणार आणि हायलाईट थोडी कमी करायला लागणार. बघू शकता फोटो तुम्ही. डन. मला फेसचा कलर तरीसुद्धा ओके वाटत नाही. मी पुन्हा जरा असं फेसचा कलर चेंज करायला बघतोय. मला इथे फेसचा कलर ओके आला आहे, मी ओके डन केलं. सो हा प्रीसेट आपण एक केला आहे, त्याला मी लोगो लावतो व्हाईट कलरचा. डन. एक फोटो एडिट होऊन तयार आहे, सेव्ह केला. सो आता पुढचा फोटो घेऊया. पुढचा फोटो हा आहे. पुन्हा मी पहिला हिलचा ऑप्शन वापरतो, रिटेच फॉर मी.
पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये हिलची ॲक्शन तुम्हाला मिळेल, फ्रीमध्ये मिळेल. फक्त तुम्हाला त्यासाठी खाली कमेंट्स केली पाहिजे, पुढच्या व्हिडिओला सपोर्ट केला पाहिजे. सो हिलचं ऑप्शन बघू शकताय किती हे झाले. ॲप्लाय करायचं, डन, ऑल रिमूव्ह. आता मी जरा फेसवरती ब्रश मारतो आहे, जास्त नाही, नॉर्मली मारून घेतो आहे. बघू शकताय तुम्ही कसं मारतोय मी. ओके, डन. पुन्हा फिल्टर मगाचाच प्रिसेट मारणार आहे मी. इकडे जाऊन कुठे गेलं, ॲप्लाय प्रिव्हियस सेटिंग्स. मगाचा प्रिसेट बसला आहे, बघू शकताय किती भारी प्रिसेट बसला आहे हा. मला काही ॲडजस्ट करायची पण गरज असं वाटत नाही. थोडंसं फक्त मी ब्लॅक वाढवतो आहे आणि जरा शॅडो वाढवतो आहे. नको, शॅडो कमीच भारी वाटेल. बघू शकताय खूप भारी झाला आहे. फक्त आता मला बॅकग्राऊंडची कामं, बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घेतलं आहे. ओके, थोडी क्लॅरिटी कमी करून घेतो आहे मी, थोडासा डेज वाढवतो आहे, थोडंसं ब्लॅक कमी करतो आहे. नॅचरल टोनमध्ये बघू शकता तुम्ही किती भारी एडिट झाला आहे. सो वरती जरासं पुन्हा एक मास्क लावून क्रिएट न्यू मास्क, लिनियर ग्रेडियंट वापरून मी आता थोडंसं क्लॅरिटी डाऊन करून टेम्परेचर वाढवू देते. सॅच्युरेशन जरी वाढवले चालेल. मला इथे फोटो ओके झाला आहे, बघू शकता बिफोर आणि आफ्टर. मस्त. थोडे हायलाईट कमी करायला लागणार असं मला वाटतंय. ओके, इथे हा फोटो पण डन झाला. बघू शकताय तुम्ही हा फोटो पण ओकेमध्ये एडिट, डेंजरमध्ये, विषय हार्ड. हा फोटो पण सेव्ह. 2 फोटो एडिट केल्यात. आता हा आतला फोटो आहे, आतले नंतर घेऊया, पहिला बाहेरचे करून घेऊया. सो हा एक फोटो आहे आणि हा एक फोटो आहे. पहिला तर हा फोटो करतो मी. पुन्हा मी फिल्टर, रिटच फॉर मी, हिल. बघू शकताय तुम्ही डायरेक्टली काय काय झालं चेक करा. मी इथून ॲप्लाय केला, ऑल स्पॉट रिमूव्ह होतील. पुन्हा मी फिल्टर, स्किन फायनर, डन. जे होईल त्याला मी डायरेक्टली ओके करतो आहे, कारण मला स्किन फायनरवरती खूप भरोसा आहे. मी तुम्हाला फ्रीमध्ये दिलं आहे, खाली लिंक काय जाऊन डाउनलोड करा जावा, काही प्रॉब्लेम नाही. फेस ओके झाला, फिल्टर, कॅमेरा. आता मी पुन्हा मॅन्युअली म्हणजे प्रिसेट मारूनच पण मॅन्युअली करायला बघणार आहे. सो हा एक आहे आणि हा एक आहे, मला हा ओके वाटतो आहे. सो बघू शकता तुम्ही बिफोर आफ्टर. सो फेसचा कलर खूप झाला आहे. सिलेक्शन करून घ्या, सब्जेक्ट सिलेक्ट करा आणि हायलाईट कमी करा. हायलाईट कमी करून सुद्धा नाही झालं, थोडंसा ब्राईटनेस कमी करतो मी एक्सप्लोजरमधून. सो इथंपर्यंत ओके झाले. आता खूप जण म्हणतील की हा फोटो मॅन्युअली करून दाखवा. ठीक आहे, मी मॅन्युअली करून दाखवतो. आपल्याकडे आता बघू शकता मी मॅन्युअली दाखवायला लागलो तुम्हाला. सगळ्यात पहिला फोटोत मला हायलाईट थोडीशी वाढवू वाटते, मी वाढवली. ब्लॅक कमी केलं, कॉन्ट्रास्ट थोडा वाढवला, शॅडो जरा वाढवली. ओके, माझं याचं काम झालं आहे. त्यानंतर मी क्लॅरिटी थोडीशी वाढवली, डिटेलिंग दिली ठरल्याप्रमाणे. कलरमध्ये गेलो, पाहिजे तसा कलर घेतला. तर मी इथे सॅच्युरेशन डाऊन करतो आहे, बघू शकताय. इथेपर्यंत मला ओके वाटतो आहे. त्यानंतर कलर ग्रेडिंगमध्ये येतो आहे, सॅच्युरेशन अजून डाऊन करूया. ओके, कलर ग्रेडिंगमध्ये येतो आहे, पाहिजे तो टोन घेतो आहे, बघू शकताय तुम्ही. हा टोन ओके वाटतो आहे, सो मी हा घेईन. त्यानंतर पुन्हा इकडे जायचं, सिलेक्ट बॅकग्राऊंड करायचं, क्लॅरिटी डाऊन, डेज वाढवायचा, ब्लॅक कमी करायचं. बघू शकताय इथं पण थोडा फरक पडला आहे. थोडं टेम्परेचर वाढवायचं. ओके, ब्लॅक अजून थोडंसं कमी, इकडे जाऊन जरा सॅच्युरेशन कमी. सो मगाच्या इकडे आणि आत्ताच्या इकडे तुम्ही बघू शकता. इथे पुन्हा इकडे जायचं, कलर्समध्ये ग्रीनचं सॅच्युरेशन वाढवायचं. बघा टोन येत आहे तसा मगाशी मी घेतला होता. लुमिनन्स कमी करायचा, इकडून पण लुमिनन्स थोडा कमी करतो. सो बघा तुम्ही फरक पडायला लागला आहे. सो मॅन्युअली पण करू शकते, तुम्हाला मॅन्युअलीपेक्षा माझा प्रिसेट तयार आहेत. मी जास्त मॅन्युअलीमध्ये जात नाही, माझा प्रिसेट जो पाहिजे तुम्ही करणार. आय थिंक आपला डाउनलोडमधला कुठला बसते का बघूया, थांबा. लास्ट टाईम दिलेला लोड सेटिंग्स,
हा एक बसला, ओकेमध्ये बसला आहे, पण त्यापेक्षा जरा पुन्हा अनेक दिला आहे आपण. हा पण बसला आहे. सो यात पुन्हा सिलेक्ट सब्जेक्ट, एक्सप्लोजर कमी, इथे पण मला ओके वाटते. चेक करू शकताय. थोडंसं ग्रीनचं सॅच्युरेशन मी वाढवणार आहे, येलोचं पण वाढवतोय, थोडंसं ब्लॅक कमी करतोय. बघू शकता तुम्ही फोटो बिफोर आफ्टर. साडीचा कलर थोडा चेंज झाला आहे, पहिला साडीचा कलर मॅच करून घेऊया रेड कलरमध्ये. सो ओके, इथे पण आपलं झालं आहे. फेसचा कलर जरासा चेंज झाला आहे. ओके, बघू शकताय फेसचा कलर पण आला आहे. डन. आता बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं फक्त. क्लॅरिटी थोडीशी डाऊन करायची, खूपच झाली. आणि जरा डाऊन करून बघू, दिवेज वाढवला आणि ब्लॅक थोडंसं कमी केलं. त्यानंतर मी इरेजर घेतोय आणि बरोबर जरा झूम करून थोडा थोडा मारून घेतोय, बिकॉज इथे जरा खूप ब्लर वेगळं दिसते इथे. मी इथं बघू शकता तुम्ही बिफोर आफ्टर. सो आता बॅकग्राऊंडचा कलर जसा पाहिजे तसा आपण करू शकतोय. मला इथं ओके, लुमिनस थोडा कमी. ओके, थोडीशी शॅडो कमी. बघू शकताय तुम्ही फोटो बिफोर आफ्टर. मला पण घाण वाटायला थोडासा फोटो, अजून कलर खूपच सॉफ्ट वाटायला. सो मी ग्रीनमध्येच चाललो आहे पुन्हा, मला ग्रीनच ओके वाटायला लागले. ओके, ग्रीनच भारी वाटते खरं तर. ग्रीनचं सॅच्युरेशन कमी, इकडून लुमिनस कमी. इकडून एक लेअर ॲड करून घेतो पुन्हा लिनियरची. मॅन्युअली करत आहे त्यामुळे जरा समजून घ्या. पुन्हा जरासं टेम्परेचर वाढवते, सॅच्युरेशन थोडं वाढवते. बिफोर आफ्टर चेक करू शकताय. हायलाईट खूप झाले, पुन्हा हायलाईट कमी. ओके, बॅकग्राऊंडचा कलर खूपच मला अजून आवडत नाही बॅकग्राऊंडचा कलर, मला आणि सॅच्युरेशन वाढवावं लागेल. ओके, डन. बघू शकता बिफोर अँड आफ्टर. मी आता याला पुन्हा लोगो वाईट करतोय. ग्रुप तयार झाला, कंट्रोल+Z, कंट्रोल+T. हा फोटो इथे एडिट होऊन तयार आहे, चेक करू शकता. हा पण झाला. पुढचा फोटो हा आहे, हा नंतर दाखवतो. हा कॅन्डिडेट फोटो आहे, बाहेर आला आहे. सो फिल्टर, हिल, अप्लाय, कॅमेरा. इकडून डायरेक्टली मी प्रिसेट मारून बघतो याचा कुठला बसतोय काय. हा बसला आहे भारी, पण ॲडजस्टमेंट करायला पाहिजे. फेसचा कलर कमी, बघू शकता बिफोर आफ्टर. नॉर्मली मॅन्युअलीच करतो याला पण. बेसिक कॉन्ट्रास्ट वाढवला, हायलाईट वाढवली, ब्लॅक कमी केलं, शॅडो जरा वाढवायला लागणार. ओके, क्लॅरिटी वाढवली, डिटेलिंग दिली जरा, बघू शकता तुम्ही. पुन्हा एकदा सब्जेक्ट सिलेक्ट करा, जरा ब्राईटनेस वाढवा. ओके, बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घेतलं, थोडंसं क्लॅरिटी डाऊन करतो मी, लय नाही करायचं आता, जरा DH वाढवतो. ओके, आणि ब्लॅक पुन्हा कमी करतो आहे, मागून टोन पाहिलं तसं जरा ट्राय करतो, नको खूपच वेगळं होते. तर मागचं थोडंसं सॅच्युरेशन वाढवावे असं मला वाटते, थोडंसं वाढवतो. ओके, ऑल फोटोचं पण सॅच्युरेशन थोडं वाढवून घेतो, खूपच वाढलं. फोटो बघू शकताय. डन. ग्रेडिंग जरा मारून बघूया, थोडासा मॅट करूया याला. इथे एक डॉट, इथे एक डॉट, इथे एक डॉट, बघू शकताय फोटो मॅटमध्ये कसा वाटतोय. डन. लोगो वाईट, थोडासा कमी. मी इकडे लोगो देतोय,
मर्ज विजेबल सेव्ह. सो हा फोटो पण झाला आहे. सो हा एक फोटो आहे आणि हा एक फोटो आहे. मी आता हा फोटो घेतो आहे. पहिला मी मागचे सगळे रिमूव्ह करून घेतो आहे. खूप पब्लिक होतं. एक गेलं, 2 गेलं. तिसरा सब्जेक्ट गायब. सो इकडे पण कोणतं बसलं आहे, यांना पण गायब करूया. गायब बघू शकताय. सो मला फोटो इथं ओके. तर अशी मी शॅडो मारून घेतो. खूपच झाली, कमी करतो. ओके, मर्ज विजेबल. हे सध्या जरा मी डायरेक्टली ब्रश मारतोय, बघू शकताय तुम्ही. डायरेक्टली ब्रश मारून घेतोय मी. चेक कॅमेरा फिल्टर. सगळ्यात पहिला ठरल्याप्रमाणे कॉन्ट्रास्ट वाढवतोय. त्याला प्रिसेट मारून घ्या कुठला बसतोय काय. ठरल्याप्रमाणे पहिली कामं करून घ्यायची. हा प्रिसेट मला जरा भारी बसला असं वाटतोय. हा एक आहे, हा पण आहे. मला हाच प्रिसेट जरा भारी वाटला आहे. कॉन्ट्रास्ट जरा वाढवतो, हायलाईट वाढवतोय मी, थोडंसा एक्सपोजर वाढवतोय. डन. चेक करू शकताय साडीचा कलर चेंज झाला आहे. ठरल्याप्रमाणे मी साडीचा कलर पहिल्या एका करून घेतो. ओके, फेसचं सॅच्युरेशन खूप डाऊन झाले, जरा वाढवतो. येलोचं सॅच्युरेशन वाढवतो. ग्रीन जरा इकडे. फोटो बघू शकताय, जरासं लुमिनन्स कमी करतोय. ओके, सिलेक्ट बॅकग्राऊंड, थोडीशी क्लॅरिटी डाऊन. खूपच झाली, नको. जरा ब्लॅक करून घेऊया आता फक्त. फोटो असं जरासं लईच मला वेगळा वाटतोय, सो मी हायलाईट जरा कमी करतोय. ओके, सो बघू शकता फोटो बिफोर आफ्टर. डेंजर वाटायला आहे मॅटमध्ये जरासं, आणि कर्वमध्ये खेळून बघू. ओके, डन. जरा टेम्परेचर वाढवूच. ओके, फोटो डन झाला आहे. आता मी लोगो लावतोय. बघू शकता तुम्ही. डन. मर्ज विजेबल सेव्ह. हा फोटो पण झाला आहे. हा फोटो एक आहे, हा आता मला वाटत नाही एवढा. हा शेवट फोटो एडिट करू, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. फिल्टर, फिल्टर्स फॉर मी हिल. अप्लाय फिल्टर, स्किन फायनर. डायरेक्टली अप्लाय करतो मी, पुन्हा बघत नाही. मला स्किन फायनरवर भरोसा आहे. सगळं स्किन फायनर तुम्हाला खाली दिलंच आहे, जाऊन चेक करू शकताय. फिल्टर, कॅमेरा, पाहिजे तो प्रिसेट मारा. हा आहे, हा आहे, मला हाच वाटतोय भारी. सो डन. हायलाईट पहिला कमी करून घेतो, थोडंसं एक्सपोजर कमी करतो. फेसचं सॅच्युरेशन जरासं वाढवतो, जरासं कमी. आणि पायाचा टोन घेतो जरा, आणि टोन भारी वाटायला आहे. बघू शकताय सॅच्युरेशन जरा वाढवतो, बघू शकताय तुम्ही. सो इथं मला सगळं ओके आहे, पण फेसचा टोन मला जरा अजून ओके वाटत नाही. सो मी जरासं तुम्हाला सांगतो काहीतरी यात करता येते का बघू आपण. मी एक महत्त्वाची गोष्ट करू शकतो आहे. त्यासाठी सिलेक्ट सब्जेक्ट करून घेणार, Ctrl+J. त्यानंतर मी पुन्हा याच्यात जातो आहे, पाहिजे तो इफेक्ट मारतो आहे. मी फक्त ट्राय करतो, मला गॅरंटी नाही, मी ट्राय करायचा प्रयत्न करतो. सो मला हा प्रिसेट आवडला, मांडला. थोडंसं एक्सपोजर कमी केला, मला इथं ओके झाला आहे फोटो. फेसचं जरासं सॅच्युरेशन वाढवतो, बघू शकताय. थोडीशी हायलाईट कमी. ओके, मस्त वाटत आहे फेस आता. जरासं बॅकग्राऊंडचं सॅच्युरेशन आहे तसं ओके. बॅकग्राऊंड सिलेक्ट करतो आहे,
क्लॅरिटी थोडीशी डाऊन करतो आहे, लय नाही करत, येईल क्लॅरिटी चांगली. डीएच जरा वाढवते, थोडंसं बॅकग्राऊंडचं टेम्परेचर वाढवतो आहे मी. आता जरा फोटो भारी वाटायला लागला आहे डेंजरमध्ये. फेसचं जरासं खूपच हे वाटलं आहे, सो मी जरा फेसचा कलर आणि हायलाईट कमी करून क्रिएट हायलाईट थोडी कमी. ओके, दिस इज फेअर. मला लेअरचं काय गरजच नाही असं मला वाटायला लागले. भारी झाला फोटो इथे एडिट. लेअर मी डिलीटच करतो. ओके, लोगो व्हाईट, फोटो आपला एडिट झाला आहे, चेक करू शकताय. सेव. सो बिफोर आफ्टर दाखवतो. आहे बिफोर, आहे आफ्टर. सो फोटो तुम्हाला समजले असतील. पहिला आता मी स्वतःलाही करतो. सो गाईज, व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार. खाली प्रीसेट सगळे मिळतील तुम्हाला, जाऊन सगळे व्हिडिओ बघा. काय वाटलं मला इंस्टाला मेसेज करा, तुम्हाला सगळं होईल. एक एक प्रीसेट द्यायला लागलो आहे. हे पण सगळे प्रीसेट खाली मिळतील, तिथून जाऊन डाउनलोड करा. आणि काय हेल्प लागली तर नक्की विचारा, तुम्हाला नक्की सांगेन. सो भेटू पुढच्या व्हिडिओला. पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये रिटच फॉर मी ची प्लगइन फ्रीमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यासाठी आत्ताच्या पुढच्या 2-3 व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटू पुढच्या व्हिडिओला. बाय बाय, लव यू ऑल.